चेतना मॅडमला भेटायला आलेले आहेत मानेंचे पप्पा. त्यामुळे चला बघूया श्याम सरांच्या आयुष्यात त्यामुळे येतोय कोणता नवा टप्पा. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यसत्राच्या अतरंगी हास्यवीरांना. चेतना मॅडम पेढा घ्या ना. सर सॉरी पेढा घ्या पेढा. थँक्यू. रसिका मॅडम पेढा. अरे वा. ओ सर मला पण द्या. घ्या. अभिनंदन अभिनंदन. पेढे वाटताय आनंदाची बातमी आहे. राजपूत सर मुलगा झाला. किती पाऊंडाचा? अरे अजून लग्न झालं नाही मुलगा कुठून होईल? हो माहितीये गंमत केली थोडीशी. झालं ना. मग पेढा वाटताय म्हणजे लग्न ठरलं असेल नाही का? अरे कशाचं लग्न फिगन काय बोलताय तुम्ही? लग्नाच्या पलीकडे पण जग असतं. पण काही लोकांना ते जग दिसतच नाही. त्यांना ना लग्नाचा तो डांबरी रस्ता आहे ना ते म्हणजे जग वाटतं. हे जग त्याच्या पलीकडे लोह मार्ग आहे, जल मार्ग आहे, पाऊल वाट आहे. तो पण जगाचा भाग आहे पण त्यांचं लक्ष नसतं ना. हो पण डांबरी रस्त्यावरून प्रवास जर सहज आणि सोपा होणार असेल ना तर मग इतर वाटा कशाला ढुंडाळतील ना लोक. असं का? क्या बात आहे. मस्त मस्त. सर काय केस वाढवताय? हा नाही मग पेढे कशाला देताय? ए अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली ती संस्था आहे ना तास बुडवे तारक सखाराम बुडवे त्यांनी या वर्षीचा प्रयोगशील शिक्षक हा पुरस्कार मला जाहीर केलेला आहे. हा म्हणजे प्रशस्ती पत्र, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि 11,111 रुपये रोख असं बक्षीस मला. अभिनंदन सर अभिनंदन. अरे थँक्यू. इतकं भारी वाटतंय ना म्हणजे असं वाटतं की बॉ पहिल्यांदा मेहनतीचं चीज झालंय. नाही तर बऱ्याचदा प्रयत्न करतो पण कोणी बघतच नाही. बायको मॅडम बायको मॅडम बायको मॅडम नका लाजत जाऊ लागा तुम्ही लाजला की माझं म्हणजे असंच होतंय. काय माने काय झालं? जरा पण धीर धरवत नाही का? नाही ना. गप्प बसा. आपण संध्याकाळी भेटणारच होतो ना. बोट घालून काढा बाहेर. पेढा अडकला ना म्हणून. मी आला की बरोबर पेढा अडकतो तुमच्या नारड्यात. घ्या तुमच्यामुळे सगळंच अडकलंय माझं. काही नाही बोला. काय मानले बरे आहेत ना? काय मांडवकर सर नमस्कार. नमस्कार मॅडम नमस्कार. कोण आलंय माहितीये का? दिसतंय माने तुम्ही आलाय. ती नाही हो ती नाही. पप्पा आलेत पप्पा. हो सासरे बुवा पप्पा आलेत म्हणले मला स्वतः बघायचे सुनबाई कशा शिकवतात ती. स्वतः पप्पा पण मग कुठे पप्पा कुठे? का पप्पा या की इकडे. पप्पा पाया पडते. असू द्या परत जोड्यानं पडू. वा फादर आमचे चांगली शाळा. हा आमचा स्टाफ रूम आहे. मी तिकडे वर्गावर जाऊन शिकवते. अच्छा म्हणजे वर्गात शिकवता तुम्ही तिथं? हो पप्पा. पप्पा मी विज्ञानाची शिक्षिका आहे ना. आयो काय झालं? एका पोराला तुम्ही शिकवायला येता इथं? पप्पा विज्ञान म्हणजे मुलाचं नाव नाहीये. विज्ञान विषय सायन्स. नाही चांगलंय. लग्नाआधी जे काही शिकवायचं ते शिकून घ्या. इथं लग्नानंतर संसार सगळा व्याप माग लागणार आहे तिथं. पप्पा तुम्ही काळजीच करू नका. मी ना सगळं मॅनेज करीन. म्हणजे मधल्या सुट्टीत किंवा मग ऑफ तास असेल ना तेव्हा मी भाजी निवडून ठेवीन किंवा काहीतरी चिरून मटार सोलून ठेवीन. नाही तसं नाही. अहो आपल्या घरातला केवढा व्याप आहे. तेवढा 10-12 माणसं आहेत तिथं. अहो तुम्हाला सांगतो उद्योग आहे की आपल्या घरामध्ये. तेव्हा तुम्हासनी अजिबात वेळच मिळणार नाही.
हित. पप्पा नोकरीत नाही नाही, काय झालंय की सविस्तर मी सांगणारच होतो तित्त, पण आता विषयच निघाला म्हणून बोललो हित. चेतना मॅडम, ओ चेतना मॅडम, इकडे या ना, इकडे या ना. इकडे. अर काय झालं? लईच वाईट झालो. हा? लई आजारी होते का हो? ओ नाही हो, कोणी गेलेलं नाहीये. अच्छा, म्हणजे कोणच गेले नाही तित्त? नाही. तरी पण टक्कल केले तुम्ही. हे टक्कल केलेलं नाही, हे पडलेलं आहे. अर कायम स्वरूपी. फादर आमचे लय आहेत. पप्पा या बसा तुम्ही हित. वा वा वा. बसा बसा. चेतना मॅडम, तुम्ही काय नोकरी सोडणार आहे का? नाही अभ्यास अचानक करताय? काहीतरी पप्पा बोलतात. मला नाही नोकरी सोडायची हो. अरे नाही सोडायची तर सांगा ना मग त्यांना. घाबरता कशाला आहे? पप्पांना डायरेक्ट बोलायचं म्हणजे. अरे बोला बोला बोला. माने तुम्ही अरे मानेंना काय सांगता, डायरेक्ट त्यांना सांगा. हो काय म्हणतात? पप्पा पप्पा राहू द्या, पाठ होईल सगळं. बरं झालं बाबा ऐका ना. घेतलं तर. हा. पप्पा मला नोकरी नाही सोडायची. हा? मला खूप आवडतं पप्पा शिकवायला. मला नोकरी नाही सोडायची आहे. नोकरी तर सोडावीच लागल हित. तुम्हाला संसार करायचाय तित्त. आर पैशाची काय गरज आहे आपल्याला? अजिबात नाही. रगड पाय काय तित्त. हो, पण तसं पण शिक्षकाच्या नोकरीत काय आहे हित्त आणि तित्त. ओ ओ दादा दादा, शिक्षकाच्या नोकरीत काय आहे? हित्त आणि तित्त. खूप काही आहे. हा? सॅटिस्फॅक्शन आहे या जॉबमध्ये. नोबेल एकदम प्रोफेशन आहे, नोबेल प्रोफेशन. हा. आणि काय ना, आम्ही विद्यार्थी घडवतो. मग तुम्ही घडवा हित्त. हिला घेऊन जाणार आहे मी तित्त. पप्पा मला एक मिनिट. पण चेतना मॅडम काय करणार आहे आणि काय नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? सासरे बुवा हित्त आणि तित्त. अरे यांचं काय चालू आहे? जाऊ द्या ना. काय चालू आहे इथे तिथे इथे? जात सांगा जाऊ दे ना कशाला. तुम्ही. ए, हा? मला काय आहे? नोकरी करायची जाऊ द्या आहे. ना. कशाला विषय वाढत? जाऊ ना, बसा ना. काय विषय वाढवता म्हणजे? मला धडधडीत दिसतंय की एका सुशिक्षित स्त्रीला तुम्ही चुलीला बांधायचा प्रयत्न करताय. अहो, विषय वाढवायची गरज नाही ना. असं तर भलतं मग टाकता तुम्ही. बायको मॅडम करून. तेच की बायको मॅडम आमच्या. काय आहे? मग जरा विचार करा ना त्यांचा. काय नुसत्या बायको नाही, एक स्त्री पण आहेत त्या. आहेच की मग. आहेच म्हणून तो मग बायको विचार करा ना. अरे ज्योतिबा सावित्रीबाईंना काय म्हणाले होते? काय? की महिलांचं शिक्षण खूप गरजेचं आहे. तेवढं आहे. तू माझी पत्नी आहे पण तू शिकली पाहिजे. ते खरं आहे. सावित्रीबाई शिकल्या आणि त्यांनी शाळा सुरू केल्या, मुलींसाठी शाळा सुरू केल्या. तेवढं. आणि तुम्ही या सावित्रीच्या लेकीला काय म्हणताय? गरीबस? नाही. हा? नाही मी हे सहन करणार नाही. ऐका की तुम्ही. अजिबात सहन करणार नाही. मी याच्या विरुद्ध बंड करीन आम्ही. ए बांडे बस खाली. ओ काय करताय तुम्ही? माने तुला काय साध्या भाषेत सांगितलं कळत नाही रे? नीट बोला. हा? नीट मांडवकर सर. हा, तुमच्या भाषेत सांगायच नाही. नादाला लागू नका म्हणून आमच्या. अरे तो काय सांगेल? हा झटकण्याला तो शिक्षण म्हणतो. तो काय सांगेल? ओ. हो. त्याला पिटी बोलतात. हो आडवं उभं पिटीचे ना. मग तेच सांगितलं ना. चेतना मॅडम तुम्ही नोकरी सोडायची नाही. मी सांगतो तुम्ही नोकरी सोडायची नाही. ओ दादा, या कुणाच्या पण दबावाला बळी पडणार नाहीत बरं का, आधीच सांगतो. मला करायचं. आणि चेतना मॅडम, तुमचा जीव जर घाबराघुबरा झाला ना, तुम्ही गुरु ठाकूर यांची कविता आठवा. गुरु ठाकूर म्हणतात, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. द्या उत्तर. माने माझं उत्तर आहे का आता तुम्ही? हा. गरजच नाही ना. नाही माने, हे अतिशय चुकीचं चाललंय माने. या बात. तुम्ही मला तळ्याकाठी काय वचन दिलं होतं आणि आता काय वागताय माने? हळू बोला की, थांबा की, ऐका की. तुम्ही ऐक ना, फक्त पप्पांच्या होला हो करा, बाकी सगळं मी सांभाळून घेतोय. पण मी का होला हो करू? मी का खोटा शब्द देऊ त्यांना? अहो, मी आहे की, तुम्ही कशाला काळजी बोला. खोटा शब्द द्यायचा नाही. आपण चिंगुडी पकडायची आणि बोलायचं. चिंगुडी एकदा पकडली ना, शब्द काय पण बोला, तो मोडला जात नाही. हो हे भारी, मला याला आवडतात. मांडवकर, चिंगुटीमध्ये चिमटून मारलं पाहिजे तुम्हाला. तुम्हाला शिक्षक म्हणायची लाज वाटते मला. का?
फुटबॉल सुशिक्षित आहे तुमच्यापेक्षा. कसं काय? त्याच्यावर काहीतरी इंग्लिश मध्ये लिहिलेलं असतं. तुमची बुद्धी सपाट आहे. मॅडम तुम्ही डगमगू नका. नोकरी सोडायची नाही म्हणजे नाही. अहो, तुम्ही फक्त होला हो म्हणा. नाही माने, माने आता तुम्ही माझं ऐका माने. हळू बोल. जे तुम्ही करायला पाहिजे ना ते आज राजपूत सर करतायत. ये बात मॅडम, ये बात, क्या बात आहे. वा वा मॅडम, तुम्ही पण जे माझ्यासोबत करायला पाहिजे होतं ते यांच्यासोबत करताय. मामावलेस का काय? काय बोलतेस? सर लग्न काय मोडून टाका. मी आहे ना, म्हणजे 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 काय आहे, तुम्हाला सांभाळायला, तुमचं टेन्शन दूर करायला मी मागे पुढे आहे. आम्ही काय चालय मग गबसा तुम्ही काय तुम्ही काही बोलू नका तुम्ही. ओ दादा, या नोकरी सोडणार नाहीत बरं का, लक्षात घ्या. काय चाललंय काय चाललंय राजपूत? वा 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 वा, काय चाललंय? हे मस्तच आहे. भारी भारी भारी. अरे बापरे. पाटील सर नमस्कार. आज सिनियर माने कस काय आले इकडे? अरे बापरे. सर मी घेऊन आलो. 2 दिवसानंतर. ओ सर, अरे ज्युनियर माने पण आहेत. वा 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 वा. उगाच हसता का हो? नाही नाही नाही, उगाच कशाला. ही काय चिपळ्या वाजवत आहे? तिकडे खडूची सवय. पाटील सर. हा सर, बोला बोला माने. माणूस कोण आहे मध्ये मध्ये बोलतोय? कोणता माणूस? कोणता माणूस? हा हा हा, हे आमचे आणि आमच्या शाळेतल्या सगळ्या पोरांचे आवडते शिक्षक आहे, श्याम सुंदर राजपूत सर. मराठी शिकवतात. वा वा वा, काय शिकवतात ते मराठी. एकदम भारी भारी भारी. आवडतं. तुम्हाला माहिती का राजपूत सर, काय? तुम्हाला जे पारितोषिक मिळणार आहे बाबा, हसू नका. काय ते सांगा. ते यांच्याच संस्थेकडून मिळणार आहे. अरे बापरे, वा वा वा. यांची संस्था आहे. हो, ते जे काही 3 ट्रस्टी आहेत त्यापैकी हे एक ट्रस्टी. मीच तुमचं नाव रेकमेंड केलेलं होतं. 11,111 रुपये मात्र अशी ती संख्या आहे. रक्कम आहे. तास बुडवे ही आमची संस्था आहे. करेक्ट. आणि ह्याचं नाव तुम्ही रिकमेंड केलं होतं. हो, लायक लायक. मी पुरस्कार त्याला देणारच नाही. अरे खड्ड्यात गेला तुमचा पुरस्कार. अरे बापरे, तुम्ही तापले वाटतं. अरे जाऊ द्या. ओ चेतना मॅडम, तुमच्या नोकरीसाठी असे 56 पुरस्कार ओवाळून टाकीन मी. सर, हो. सर तुम्ही माझ्यासाठी पुरस्कारावर पाणी सोडताय. अरे पुरस्कार सोडा हो, तुमच्यासाठी मी स्वतःवर पाणी ओतून घेईन, स्वतःची आंघोळ करून घेईन. काय पण बोलते? आंघोळ करते का पाणी? काहीतरी बोल नका. पिक्चर बघून आलो, डायलॉग मारते ती. तुम्ही असं करू नका का? माने थांबा ना तुम्ही जर. ऐका की, हे बघा माझं पप्पाजी काय बोलते की नाही, संध्याकाळी लक्षात बी नसते त्यांच्या. त्याच्यामुळे बोल हो करा नुसतं. काय बोलताय तुम्ही? त्यांना नाही आठवत. पण बघायचे का पप्पा? चला दत्त्याला भेटायला जाऊ. कोण दत्त्या? ऐका का आता, बारका भाऊ नाही होय माझा, धाकटं पोरग तुमचं दत्त्या. अरे पण ते शाळेत आहे ना आता. अरे काय लागा, शाळेत कुठं मोठं झालं की ती आता बँकेत चेअरमन आहे ती. हा, लय दिवस झालं बघ, भेटलोच ना त्याला. चल त्याला भेटून येऊ. बघितलं काही असं आहे. तुम्ही फक्त होला हो करा, बाकी मी समजून घेतो. हा, नोकरी सोडायची बरं का मग? हो पप्पा, मी नोकरी सोडून देईन. कोण बोल? नोकरी सोडणार कोण बोललं? तुम्ही सोडायची नाही हित्ता, संसार करायचा तुम्ही तित्ता. तुम्ही दोघं थांबा हित्ता, तुम्ही दोघं चला तित्त. तुला पुरस्कार देणारच नाही मी. अरे माने सर, माने सर, माने सर, माने सर, काय 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 झालं? ऍक्च्युली पारितोषिक द्यायचं, पारितोषिक द्यायचं तर काही विषय नाही पप्पा. तर तुम्ही काय करा माहिती का, कोणाला तरी द्यायचंय ना, द्यावंच लागेल ना. ऐका ना, मी आहे. ते माझ्या शाळेला मिळायला पाहिजे फक्त. बघा ही कोण आहे? हे आवडतात आपल्याला. हे मांडवकर आहे, हे क्रीडा शिक्षक आहे, क्रीडा शिक्षक आमच्याकडे. तुम्हाला काय येतं? मला आवाज येतो. काढा मग ह्याच्या. हो नाही तसं नाही. मी आहे ना अशोक सराबांच्या आवाजात पिटी शिकवतो. मग करा काहीतरी. अरे परशुराम, ये परशुराम. मी म्हटलं होतं ना, माझ्या कवायतीतला मित्र परशुराम. काय झाले टुकलू? आपल्या ते विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते. तर परशुराम, एक हात वर कर, आता दुसरा कर.
आता तिसरा कर. तिसरा करशील कसा तुला नाही म्हणजे मामा लय आवडतात मला. लय सिनेमा बघितले मी त्याचे. 1,01,000 तुम्हाला मी दिला. हित्ता तिकडे यायचे पुरस्कार घ्यायला. तित्ता तुम्ही दोघं थांबा. हित्त तुम्ही दोघं चला. चित्त तू दिसूच नको. हो रसिका मॅडम, खऱ्याच्या नेहमी खांडकाची पडता हो. हा हा काय 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 म्हणजे तुकडे पडतात का खऱ्याचे. हो हो हो. कवी बोरकर बरोबर म्हणतात. काय वाटच होती बघायची तर मज माझे का घर नव्हते. वाटच होती बघायची तर मज माझे का घर नव्हते. हा घाट सुचवला मला कशाला पायी तुझ्या बळ जर नव्हते. या सिरीजला ऍप्ट नाव देण्यात आलेलं आहे. प्रेमा तुझा भंग कसा. बहारदार परफॉर्मन्स. हित्त सादर झालेला परफॉर्मन्स तित्त कसा वाटलाय जाणून घेऊया. प्रसादा प्राजक्ता, या स्किट नंतर ही कमेंट मला सुचलीच नसती खरं. सिरियस ब्रिलियंट. थँक्यू. बहारदार बहारदार. मजा आली. उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. शाम्या नेहमीप्रमाणे एनर्जी अफाट. मंदार मामांचा चंक फार इंटरेस्टिंग होता. मजा आली. खूप मजा आली. चेतना सावत्या रसा नेहमीप्रमाणे कडक. हेम्या मस्त दिसतोयस. मजा येते. बेरिंग मस्त पकडलो. अरुण हा दणका. क्या बात आहे अरुण. मजा आली. वेगळं कॅरेक्टर पकडलंस आणि वेगळ्या पद्धतीने सादरही केलंस. खूप मजा आली. वंडरफुल. मंडळी, एका पोलीस स्टेशन मध्ये लागणार आहे एक निकाल. पण तू काही केसचा नाहीये. चला तर मग तिथे प्रत्यक्षात जाऊनच बघूया की हा निकाल नेमका कशाचा आहे ते. तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इबलीस कलाकार. सोडा काय सोडा सोडा. हा चोऱ्या करतो आमच्या एरियात. सोडा म्हणतो. आई बापाची चूक आहे रे. बुरटा चोर. हा शाळेत गेलास तू. हा शाळेत गेलास शिकलेस तू. तुला मुलगा आहे. एक मुलगा आहे. शाळेत त्याला घातलेस का. नसेल घातलं ना. शिक्षणाचा अभाव रे. शिक्षणाचा अभाव. हा बाय माझा मुलगा 10वीला आहे. हा त्याला शिकवलंय मोठं केलंय. तुझं काय. हा संस्कारांचा प्रश्न आहे रे. शिक्षणाचा अभाव आहे रे. मोरे मोरे कुठली कलम लावलीत. 4 काजूची, 2 आंब्याची आणि 20 फणसांची लावलेली आहे. मोरे काय ना, आज माझा पहिला दिवस आहे. मला असं कॉमेडी करून भस्कन घाबरवू नका. मग तुम्ही कॉमेडी करा. मी कॉमेडी करू हा मग तुम्ही घाबराल. मग मीच करतो. हा मग अहो अहो कलम म्हणजे गावची कलम नाही. हा. ही आपली इथली कलम. अच्छा ही कलम त्याला लावलेली नाही आहेत. का? अजून गुन्हा सिद्ध झालाय कुठे. तुमचा जावई आहे तो. नाही बुवा. जावई आहे. लावा त्याला कलम लावा. अशी कलम लावा ना सडला पाहिजे आयुष्यभर जेल. साहेब मी तुमच्या पाया पडतो. वाटल्यास मी तुमच्या एरियात परत चोरी नाही करणार. काय म्हणालास. तुमच्या एरियात परत चोरी नाही आमच्या करणार. एरियात चोरी करणार नाही. मग कुठल्या एरियात करणार. पप्पा मला पप्पा म्हणतोय. नाही नाही पप्पा आहे मी तुझा. नाही नाही इकडे आवाज आला पप्पा. तिकडे. मम्मी मारते पप्पा. अरे हे अगं काय काय अगं काय का का त्याला मारतीयस. त्याला इथं का आणलंयस पोलीस स्टेशनला. विसरलात ना. ए वेडे विसरलं मी आणि वेळी असं का ग? आज काय होतं ते विसरलात ना. काय आज काय विसरलात. आज काय खरं नाही बायको समोर तुमचं. वहिनी वाढदिवसानिमित्त तुम्हाला ही पृथ्वी भेट. हो वाढदिवस नाही हो माझा. ते विसरलं चाललं असतं. वाढदिवस नाही आहे. हो, इकडे या तुम्ही काय आज आहे काय पण. याचा 10वीचा निकाल होता तो विसरलात. अरे हो खरं याचा 10वीचा निकाल आहे ना. ए चोर कळलं का. बघ माझा मुलगा 10वीचा निकाल. पण तू मारते कशाला याला. हा हे काय रे टक्के कमी पडले तुला. घाबरू नकोस ग. आणि तू पण काय 10-12% मागे पुढे चालतात. 10-12% मागे पुढे चालतात. 12% पडलेत त्याला.
माझं कोणाला तोड दाखवू मी? बाळ निखिल तुला 12% पडले. अरे परवा मला काय म्हणालास एक अंदाजे 85 पडतील म्हणून. पप्पा तेवढेच पडलेत. मग 600 पैकी 85 मार्क मिळालेत मला. म्हणजे मी मार्क बोललो होतो, टक्के नव्हतं बोललो. कसा बोलता बघ. पट्टा काढ बोलता, पट्टा काढ. पट्टा काढ. साहेब 2 मिनिटं मला ह्यांच्याशी बोलायचं होतं, देता का? खूप महत्वाचं काम आहे. बरं मोरे बायकोशी बोलून घ्या. नाही ही आज माझी बायको नाही आहे. साहेब कोणाची बायको आहे आज ही? माझी बायको आहे ती. वासाडे पटकन बोल ना. बोलून घ्या चला काय ते. बोललो असतो पण तुम्ही मध्ये फट द्याल ना डायरेक्ट बोलता. अहो गप्पा काय मारताय? आनंदाची एक मिनिट साहेब, पेढा घ्या. ताई तुम्ही पण घ्या पेढा. काय झालं काय? सांगते, पेढा घ्या. पेढा घ्या, तू पेढा पण घे पेढा. अहो आपल्या दत्तूला 10वीला 96% मिळाले. 96%? किती? 96%? पप्पा मला माफ करा. पप्पा मला माफ करा, मला 4% कमी मिळाले पप्पा. 96% पडलेत. इकडे तिकडे होतं ना काय एवढं काय बस. ए ए ए ए चोरा ऐक ना. ए चोरा ए हा तुझा मुलगा आहे. हो 96%? 100%. नाही 100% तुझाच मुलगा आहे पण त्याला 96% मिळाले. हो हो हा बघ माझा 12%. ओ नाही आई, 100%. 100% माझाच मुलगा आहे तो पण त्याला 12% मिळाले ना. वा वा कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. वा वा वा. अरे पोरा माझं आज नाव काढलंस तू. हो मोरे जात आहे पोराच्या पालक सभेला. कोणाचा पोरगा आहे? कौतुक कोणाला आहे? नाही साहेब कौतुक करायला पाहिजे. 96% म्हणजे काय खायचं काम आहे काय? साहेबानू मला ना माझे शाळेचे दिवस आठवलं. तुम्हाला पण 96% पडले होते? नाही शेवंताला. शेवंत कोण? शेवंत सहस्र बुद्धे. शेवंत सहस्त्र बुद्धे ती माझी शाळेतली क्रश होती का नाही? पण कॉंग्रॅच्युलेशन पोरा तुला 96% मिळालं. 96%. हा अच्छा हा 96% म्हटलं की शेवंत आठवते ना. त्याच्यानंतर काय झालं शेवंतातनी माझा 96चा आकडा पडला. 36चा आकडा असतो. थोबाड फोडीन. एवढं तरी तुला गावला असता कौतुक केलं असता. नाहीतर काय? काय बोललो होतो तुम्ही? हा पोराला शाळेत घातलायस काय? तुमच्या पोराला 12% आणि ह्याला 96% मिळालेला आहे. या बुरट्या चोराच्या पोराला 96% आणि याला 12%. सगळं ना तुमच्यामुळे झालंय. माझ्यामुळे? माझ्यामुळे का? मी असे पेपर लिहिले का? तेवढे पण नसते पडले. मग मारून काय होणार आहे का आता? मारून काही टक्के वाढणार आहेत का त्याचे? हो टाके पडतील टक्के थोडी वाढणार आहे. तुमच्या मुलाचं खरंच कौतुक आहे. 96% मार्क. तुम्हाला सांगतो वहिनी म्हणजे हा लहानपणापासून हुशार असणार. हो हा हुशार आहेच. हुशार म्हणजे तो आहेच. पण तुम्ही असा भेदभाव करू नका जर मला चुकीचं वाटतंय. म्हणजे कसं एखादं मूल जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा निसर्ग कधी भेदभाव करत नाही की तुमचा मुलगा हुशार माझा मुलगा ढ, माझा मुलगा हुशार तुमचा मुलगा ढ. सगळ्या मुलांना कशी सारखी बुद्धिमत्ता देतो. आता एक असं पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण कसं संगोपन करतोय, आपण त्याला कसं वाढवतोय घडवतोय, या सगळ्याचं ना आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे. हो आणि पालक म्हणून नियोजन महत्वाचं ना. म्हणजे सकाळी मुलाला लवकर उठवायचं, व्यायाम करायला लावायचा, नाश्ता द्यायचा, अभ्यासाला बसवायचं, शाळेतनं आल्यावर मग 2 तास खेळायला पाठवायचं, रात्री झोपायच्या आधी दूध प्यायला लावायचं. हे सगळं नियोजन पालक म्हणून आपलंच कर्तव्य नाही का? अगदीच. म्हणजे हे सगळं तुम्ही केलेलं आहे? तुम्ही उभ्या राहा जरा या माझ्या मिठीत. काय कसलं नियोजन करताय? कसं आहे नियोजन करणारी मी बाई पाहिली ना की मला भरून येतं. हो मोरे काय चाललंय? पोलीस स्टेशन आहे, गणवेश आहे, जरा शिस्त बाळगा. दुसऱ्यांना शिस्त लावा. पोराचं काय बघू नका, 12% पडले त्याला. अगं याला 12 पडलेत माझा दोष आहे का? मी याचा अभ्यास घ्यायला हवा होता. मला वेळ असतो का? आमचे हे वेळ काढतात पण. हो म्हणजे रात्री उशीर झाला ना, चोरी करायला गेले तरी पहाटे 4च्या ठोक्याला घरात येतातच नाही का हो? म्हणजे चहाचा घोट घ्यायच्या आधी ना दत्तूला उठवतात, म्हणतात उठ बाळा 4 वाजलेत, 2 कॉमेडी स्किट बघ. स्किट बघितलं कसं मन आणि हे बुद्धी एकदम अशी फ्रेश होऊन जाते ना. आणि मग 1 तास वेळ लावून ना सुवर्ण संच पत्रिका सोडवायला लावतात. म्हणजे सुवर्ण संच पत्रिका? येस सर. हे सगळं तुम्ही करताय? मीच घेतो सर सगळं. मोरे खुर्ची घ्या. सुवर्ण नाही छान बरोबर नाही. नाही त्यांनी खूप मेहनत घेतली हे सगळं. जरा नीट समजावून सांगा सर. हा मी सुवर्ण क्षण सोडणार नाही. सांगा नीट समजावून सांगा. मोरे काही तर अहेर लिहायला बसलाय. उठा उठा इकडचे. खुर्ची मागवलीत ना. साहेब चोर साहेब या जरा. या
तुम्हीच सोर साहेब तुम्हीच या जरा या ना या ना. मला जरा ते जाणून घ्यायचं सुवर्ण संच काय जरा प्लीज बसा ना सर या ना, तुम्ही या. याच्यावर- बसा. बसा प्लीज प्लीज बसा ना. ते काय काय म्हणाला सुवर्ण संच काय तुम्ही खाली बसलात हा मला सांगा ना प्लीज. ऍक्च्युली ते ना महत्वाचे प्रश्न असतात ते आपल्याला यांच्याकडून ना सोडवून घ्यायचे असतात कसं एकदम पाल्याचं आकलन वेगळं असतं आणि त्याच्या आकलनाचं प्रकटीकरण वेगळं असतं. आकलनाचं मला सोपं करून सांगा ना मला. सोपं म्हणजे बघा कसं आहे, काही मुलांचं पाठांतर चांगलं असतं बरोबर. त्यांना ना प्रश्नांची उत्तरं नीट कळलेली असतात फक्त ना ऐन टायमाला गोंधळ होतो परीक्षेच्या वेळी ना ते सगळे विसरून जातात. विसरून बरोबर आहे. हे कशामुळे होतं परीक्षेची भीती पहिलं काय वेळेच्या बंधनाची भीती मग इथे आपला कस लागतो. इथे आपण त्याला शिकवायचं असतं त्यांचा सराव करून घ्यायचा असतो. हे जे संच असतात ना ते सोडवायचे असतात आणि त्याच्यावरून सराव करून घ्यायचा असतो. हो आणि वेळ लावू ना हे सगळं. हे सगळं तुम्ही करून घेता हा मी करून घेतो. बापरे केवढं लक्ष देता हो मुलाकडे नाहीतर हे कधी विचारलं का याला की बा कसा चाललाय अभ्यास काय यायचं काही दिसलं नाही की फक्त फटकावायचं. ती स्टेशन मध्ये राहिलेली 3rd डिग्री कधी कधी घरी येऊन देतात. यांना ना कैदी आणि मुलं याच्यातला फरकच नाही कळला कधी. मी असा वागायचो माझ्या मुलाशी. तर आम्हाला कसं माहिती असेल साहेब. अगं याला मी विचारायचो की काय कसं चाललंय हा म्हणायचं मस्त चाललंय. पप्पा अभ्यास मस्तच केला होता परीक्षेला ते केलेलं आठवलं नाही. कसं बोलतोय बघ पट्टा काढ माझा. पाच पाच बदाम द्यायचे ना भिजून तुला. मी दत्तूला शेंगदाणेच द्यायचे. शेंगदाणे म्हणजे कळलं नाही म्हणजे सर ऍक्च्युली ना ते मला पटतच नाही. बदाम म्हणजे कसं बडेजावपण आहे शेंगदाणा म्हणजे कसं आपुलकी आहे आत्मीयता आहे. म्हणजे काही जमिनीच्या वर वाढतं काही जमिनीच्या खाली. जे जमिनीच्या खाली वाढतं ना त्याच्यात पोषक द्रव्य जास्त आहेत कळलं का. आणि हे बदाम बिदाम आहे ना हे श्रीमंतांचे चोचले आहेत. मी कसा भुरटा चोर आहे मला शेंगदाणा परवडतो. गुडभर शेंगदाणे. याच्या मागे एवढा सखोल अर्थ आहे. हो सर लय खाली घुसले. शेंगदाणे खाऊन 96% बदाम खाऊन 12%. अरे हे बघा तुमचं लक्ष नाही पोराकडे लक्ष नाही तुमचा पोराकडे. तुम्ही जर वेळेत जर लक्ष द्यायला असता ना ती ही वेळ आली नसती. बाबा वेळ द्यायला ना घरी असायला पाहिजे माणसाने. एकट्या माणसाने काही होणार नाही. सगळ्यांनी दोघांनी मिळून वेळ दिला पाहिजे ना. वहिनी तुम्ही उगाच चिडचिड करताय यांचा काही दोष नाहीये. पुरुषांच्या मागे पण किती व्याप असतात नाही का. आता आमच्या यांचंच घ्या ना. आता थंडीचे महिने चालू होते हिवाळा यांचं चोरीचा सीझन ना. हो म्हणजे कसं लोक थंडीमध्ये अंथरूण पांघरून घेऊन झोपलेली असतात बाहेर कुत्री पण मुटकुळी करून झोपलेली असतात त्यामुळे यांना चोरी करायला बरं पडतं. तुम्हाला सांगते याचा वापर केला त्याने फायदा घेतला. 30 दिवस घराच्या बाहेर चोऱ्या करत सुटले होते. मी म्हटलं हे चुकतंय तुमचं मुलाची परीक्षा तोंडावर आली आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला नको का. मग त्यांनी पण मनावर घेतलं आणि मग डिसेंबर पासून वर्क फ्रॉम होम करायचं ठरवलं. वर्क फ्रॉम होम. अहो चोर आहेत ते काय घरी बसून चोऱ्या करायचे. ऍक्च्युली काय माझे 3-4 मोबाईल होते. मी ना सगळ्यांना फोन करायचो आणि त्यांना सांगायचो काय तुमच्या नंबरवर जो आता OTP आला ना तो मला पाठवा. मग ते पाठवायचे मग मी त्यांच्या अकाउंट मधले पैसे काढून घ्यायचो. पण एक प्रामाणिकपणे सांगतो कसं ते कपाट फोडण्याची गंमत आहे ना ती अशी OTP मधून पैसे चोरण्यात नाहीये. गप्प बसावं. वेळेनुसार आता अपग्रेड व्हायला नको का. किती वेळ दगदग करत बसायचं. पण परीक्षेच्या वेळेस पप्पा घरी असल्यामुळे मला खूप सपोर्ट झाला. हे कर्तव्य आहे ते माझं. चोराला बापाचं कर्तव्य कळतंय तुम्हाला कधी कळणार हो. ती चौकशी केली का माझ्या लेकरांची कधी. साहेब या वयात मुलांची मनं खूप खूप नाजूक असतात आणि पालक म्हणून आपणच त्यांची जबाबदारी घ्यायला पाहिजे की नाही. आणि आता एकदा फेल झालाय म्हणजे काय आयुष्य संपलं असं नाही होत ना. आता ऑक्टोबर येईल मार्च येईल तेव्हा बसवा परीक्षेला बसेल तू पास होशील रे. आणि अगदीच काय झालं नाही ना सर तर मी रात्रीचा तुमच्या घरी चोरी करायला येईन. मग त्या फावल्या वेळेत ना त्याचा अभ्यास पण घेईन आणि त्याला नोट्स पण देईन. तुम्ही अभ्यास घ्याल तेव्हा कशाला तुम्ही आता चला मला काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही आता चला. हे काय अगं तो चोर आहे त्याचा आम्हाला कबुली जबाब घ्यायचा आहे. कुठे चाललीस. कबुली जबाब ना आपण लिहून दिला पाहिजे की आपण आपल्या पोराच्या संगोपनात कमी पडलो आपलं दुर्लक्ष झालं म्हणून तो नापास झाला. दुर्लक्ष वने माझ्याच्या अभ्यासावर दुरून लक्ष होतं विचार त्याला. हो कोणते कोणते विषय त्याला. हे बघ सांगतो मी तुला पीटी. आणि हे काय असतं रे. हेच पीटी बाबा. तुला 2 पीटी होत्या अभ्यासक्रमात. अहो एकच मग कसला अभ्यास करत असतो. तुमचं नव्हतं लक्ष. तुम्हाला पॅरेंटिंगच्या विषयात ना 0 मार्क मिळाला पाहिजे. भाऊ चला ना मला द्या ना मी आता अभ्यास. वहिनी तुम्ही काळजी करू नका माझ्याकडे ना सगळे नोट्स आहेत. लगेच अभ्यासाला चल. वने अगं ऐक ना हे बाळा त्याच्याकडनं दत्तू अगं वने करून तुम्ही करून घ्या त्याच्याकडनं. करू द्या अभ्यास करू. काळजी घ्या. कर्तव्यात कमी पडलो तुम्ही बाकी काय नाही. ओरे लक्ष नाही. बाप म्हणून हरलो मी खरं सांगतो. बरोबर आहे. नाही साहेब माझा मुलगा माझ्यामुळे फेल झाला. हो ना नाही, काळजी करू नका साहेब मी सांगतो ना पुढे काय करायचं. सांगाल ना. या इकडे
बस बस सर बस. मी बसतो खाली. खाली बसते. हो हो हो. मी वरती सांगा. बसतो. हो. एक सेकंड मोरे, जरा ती फाईल घ्या ना जरा. बरं बरं, एक मिनिट. साहेब, खरं म्हणजे ना मला शाळेत असताना चोर व्हायचा होता. मी निबंध पण लिहिला होता, मी चोर झालो तर. पण शेवंतान काय केलं माहिती काय, पोलिसांवर निबंध लिहिला आणि तिथं माझा 96चा आकडा पडला का नाही. मोरे, अभ्यास चाललाय ना. हा, अभ्यास सांगा. तुम्ही काय मुळात ना पहिल्यांदा काय करायचं, आपण ना मुलांना रिलॅक्स करायचं, त्यांच्या मनातली ना भीती काढून टाकायची सर. श्री नाही श्री नाही, श्री नाही. वा वा, हे काहीतरी आगळंच घडलं आता इथे, पण त्यामुळे फार मजा आली. मस्त. प्रसाद दा. वा वा वा, बहारदार. ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती आणि लिहिली पण फार अप्रतिम होती. मोठे आणि अमोल पाटलांसाठी एकदा टाळ्या वाजव्या. विरोधाभासाचा कळस होता हे स्किट, म्हणजे कमाल. समीर, तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. हळूहळू हळूहळू तू 96% पोचशील याची मला खात्री आहे. त्यामुळे तुला मनपूर्वक शुभेच्छा. तुझा वावर, तुझा सेन्स ऑफ ह्युमर, त्याची एक वेगळी गंमत आहे आणि ती हळूहळू तू इथे खुलशील याची मला खात्री आहे. तुला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. अप्रतिम सांघिक परफॉर्मन्स होता. विशेष कौतुक श्रमेश तुझं, म्हणजे त्या चोराच्या चेहऱ्यावर पण जे भाव होते, म्हणजे वेळप्रसंगी जेव्हा तुझं कौतुक होत होतं तेव्हा, किंवा तू मध्येच एकदा लाजलास वगैरे, त्या ब्रिलियंट जागा होत्या खूप, आणि त्या इतक्या डेलिकेटली काढल्यास तू बाहेर की क्या बात आहे. वा 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 वा. आणि तुमच्या सगळ्यांचं कौतुक, विशेष कौतुक, कारण या अशा प्रकारच्या स्किटसाठी एक प्रकारचं टोकाचं कन्व्हिक्शन लागतं. ते तुमच्या सगळ्यांच्या मध्ये, आणि त्या कन्व्हिक्शननी तुम्ही ते सादर केलं, त्यामुळे त्याची मजा आली. म्हणजे लाजवाब, बहारदार. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स, खूप मजा आली. मोरे, तुमचा ठहराव आजकाल जो वाढत चाललाय, म्हणजे तुम्ही असे एक पोझिशन घेता, मग डायलॉग येतो, एकदम असा ठहरावनी सगळा डायलॉग डिलिव्हरी, ते खूपच आवडतं मला, फार भारी. श्रमेश, तुझ्याकडे खूप जबाबदारी होती, तुझ्याकडे खूप इम्पॉर्टंट वाक्य होती आणि एक समंजसपणा होता त्या वाक्यांमध्ये, तो खूप सुंदर तू वेगळा काढलास आणि फारच सुंदर वाक्य डिलिव्हर केलीस. खूप महत्त्वाचा विषय होता आणि त्याला अशा प्रकारे फुलवलत, अशा प्रकारे पोहोचवलत, मजा आली.